संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहेत का, नवीन मेसेज आला आहे का, किंवा आम्हाला पैसे जमा झाले नाहीत या संदर्भात सविस्तर माहिती असणार आहे। तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना असू द्या किंवा दिव्यांग बांधवांची योजना आहे किंवा जे विधवा बहिणींसाठी योजना आहे, या संदर्भात जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 5 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा होती व हे पैसे लवकरच जमा होतील असं सुद्धा अपेक्षा होती, परंतु अद्यापही जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत व नवीन मेसेज सुद्धा आलेले नाही। 100% तुमचे पैसे जमा होणारच आहे, त्यात काही डाऊट नाही की पैसे म्हणजे GR निघालेला आहे, 8-10 दिवस झालेले आहे GR निघून व पैसे जमा झाले नाहीत असं वगैरे काही इश्यू आहे का, तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे DBT मार्फत। DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तुमच्या मोबाईलच्या जे बँक खातं आहे त्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होतात डायरेक्टली, कुठेही आधीमध्ये जात नाहीत। जेव्हा पैशांचे वितरण सुरू होते, निधी वितरण झालेली आहे याबद्दल GR सुद्धा आला आहे की किती निधी वाटप झालेला आहे। त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 2,500 रुपये व बाकीचे लाभार्थी आहे म्हणजे कोणते, वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजनेचे, विधवा बहिणी, निराधार आहेत, सर्वांना 1,500 रुपये जमा होणार आहे। याबद्दल शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे व त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे काय की मेसेज येतो प्रत्येक वेळेस, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मेसेज येतो जी ऑफिशियल वेबसाईट आहे, पण त्यावरती अद्यापही आला नाही। आज किंवा उद्यापासून हे वितरण होण्याची 100% शक्यता आहे, कारण 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहतं। आता DBT मार्फत पैसे येण्यास उशीर का होत आहे, तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांना जे काही मोठे पॅकेजेस डिक्लेअर झाले होते, बरोबर आहे, जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी जे पॅकेज डिक्लेअर झाले होते त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जात आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा पाठीमागच्या आठवड्यामध्ये पैसे वितरण DBT मार्फत झालेले आहेत व जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता DBT मार्फतच पैसे येणार आहेत। व काही जिल्ह्यांमध्ये अजूनही जे डॉक्युमेंट सबमिशन असू द्या किंवा दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपयेसाठी जे डॉक्युमेंट सबमिशन असू द्या किंवा काही कागदपत्र आहेत, काही माहिती आहे ते अजूनही जमा झाले नाहीत। काही जिल्हे आहेत, नांदेड आहे, भंडारा आहे, यवतमाळ आहे, अशा जे जिल्हे आहेत तिथे अजूनही सविस्तर माहिती न मिळाल्यामुळे इथे पैशाचे वितरण थांबले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये आता ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये DBT मार्फतच हे पैसे येणार असल्यामुळे असं करता येईल की आमची कागदपत्रे क्लिअर आहेत तर आमच्या जिल्ह्यामध्ये का पैसे आले नाहीत, तर लक्षात घ्या जसं लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवस हे पैशाचे वितरण सुरू राहतं। सेम इयर निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकाच टायमाला सर्व पैसे इथे निधी वाटप होते व 2 ते 3 दिवसात हे पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा होते। तर आता जे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा निर्णय झालेला आहे 1 ते 2 दिवसांमध्ये जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। आता हे पैसे ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही हे कसं चेक करायचं, तर तुम्ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे sas.mahait.org तिथे लाभार्थी स्थिती आहे त्यावरती क्लिक करा, आधार नंबर टाका, तुमचा कॅप्चा टाका, गेट मोबाईल OTP टाकू शकता। जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर पहिल्यांदा इथे घेऊ शकता। तर इथे सहज पद्धतीने बेनिफिशरी स्टेटस तुम्ही बघू शकता, म्हणजे आत्तापर्यंत ऑक्टोबर महिन्याचं तुमचं नाव राहतं, किती तारखेला पैसे जमा झालेत, किती पैसे जमा झालेत, ही सगळी माहिती इथे तिथे राहते। तर तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे की ऑक्टोबरपर्यंतचे तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का नाही। आता नोव्हेंबरचा हप्ता 1 ते 2 दिवसांमध्ये वितरण सुरू झाल्यानंतर पुढील 3 दिवस हे वितरण सुरू राहतं व प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपये जमा होतात। व या संदर्भात माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती दिली होती की जे UDID कार्ड आहे दिव्यांग बांधवांसाठी, जे EKYC आहे किंवा डॉक्युमेंट सबमिशन आहे ते कोणत्या पद्धतीने कुठे आणि काय काय करायचं आहे ही माहिती तुम्ही पाहू शकता, कारण अजूनही काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना 1,500 रुपये जमा होत आहेत, 2,500 रुपये जमा झालेले नाहीत। तर काय प्रॉब्लेम आहे ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा चेक करायचं आहे।
अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की व्हॉट्सअप नंबर, जो काही शासनाने दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, ज्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून जे शासन निर्णय आहे, जे सरकारी योजना आहे किंवा जे काही तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे त्याबद्दल सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घेऊ शकता घरी बसून. कुठेही जाण्याची, कुठेही हेलपाटे घालण्याची गरज भासणार नाही किंवा कोणालाही विचारण्याची गरज भासणार नाही. तुम्ही फक्त तिथे हाय मेसेज करायचं आहे, कोणती लँग्वेज पाहिजे आहे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि सोप्या पद्धतीने 2 मिनिटात तुमच्या घरी बसून तुम्हाला सगळी माहिती मोबाईलवर मिळणार आहे. तो नंबरसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि एक म्हणजे की वाढीव अनुदान आता 6,000 रुपये आपल्याला वाढायला पाहिजे आहे, निराधार असू द्या, विधवा बहिणी असू द्या, कारण खरोखरच गरज आहे. जसे की 2,500 रुपये आपल्या दिव्यांग बांधवांना वाढ झाली आहे. बच्चू कडू नेहमीच प्रयत्न करत आहेत की निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना, जे विधवा बहिणी आहे, दिव्यांग बांधव आहे, त्यांना 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आता निवडणुकासुद्धा आहे, त्यामध्ये नक्कीच इथे निर्णय व्हायला पाहिजे होता, कारण 8 दिवसात मीटिंग होईल असं माननीय बच्चू कडू यांनी सांगितलं होतं, परंतु त्याबद्दल कोणतीही अपडेट नसल्यामुळे नक्कीच जे आपले निराधार बांधव आहेत नक्कीच नाराज आहेत. परंतु आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे आहे. जसं की दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये वाढ झाली, तसेच आपलं सर्व जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा हे 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे आहे कमीत कमी. कारण कुठेही गेलं तरी त्यांचा अपमान असो किंवा जे कामानिमित्त फसवणूक आहे ते भरपूर होते व त्यांना निराधारांना कोणाचाही आधार नसल्यामुळे नक्कीच इथे गरज आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे, कोणतेही फेक व्हिडिओ नाही किंवा कुठेही पैशाचे वितरण सुरू झाले नसल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलोअर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.